मित्रो नमस्कार. आपण मागील काही लेक्चरपासून कुपोषणावर चर्चा करू लागलो आहोत. आपण कुपोषणाचा अर्थ, त्याचे वेगवेगळ्या लेखकांनी दिलेले त्याच्या परिभाषा, त्यानंतर कुपोषण ओळखायचं कसं, ही चर्चा आपण केली. म्हणजे कुपोषणाची जी संकल्पना आहे त्या कुपोषणाच्या संकल्पनेवर आपण बऱ्यापैकी चर्चा आपण केलेली आहे. आपण या लेक्चरमध्ये कुपोषणाची जी कारणे आहेत त्या कारणाची चर्चा आपण करूयात. हा जो टेबल तुम्हाला दिसतो, हे ट्री डायग्राम जो दिसतो, यामध्ये आपल्याला ही कारणे दिलीत. आता हा टेबल आपल्याला समजणं सोपं जावं म्हणून हा ट्री डायग्राम तयार केलेला आहे. जर आपण या ट्री डायग्रामवर जर थोडीशी नजर मारली तर असं लक्षात येतं की कुपोषणाला कारणीभूत असणारे हे एवढे घटक आहेत. एवढंच नाही तर कुपोषणाच्या कारणाची मीमांसा ही वेगवेगळ्या संस्थांनी, NGOनी, शासनाने त्या वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि ती कारणं सांगितलेली आहेत. जर आपण त्या निवडक घटकाचा विचार केला कारणांपैकी, तर आपल्याला सुरुवात इथून करावी लागते. त्याच्यानंतर युनिसेफ आहे, WHO आहे, अनेक NGOज आहेत ज्या NGOजनी कुपोषणाच्या कारणांची चर्चा प्रामुख्याने ती केलेली आहे आणि हा विषय सध्याच्या काळामध्ये ज्वलंत विषय आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुपोषण या संकल्पनेचा जो आवाका आहे, त्याचं जे एरिया आहे, स्कोप आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की बाबा हा प्रश्न ह्या कुपोषणाचा भाग नाही, पण तो कुपोषणाचा भाग असू शकतो. मग त्याची कारणे काय आहेत तर आपण ती बघू. साधारणतः या कारणांपैकी त्याचे 4 घटक केलेले आहेत. त्याचं वर्गीकरण 4 घटकात केलेलं आहे. एक म्हणजे शारीरिक, दुसरं म्हणजे आर्थिक कारण, म्हणजे पहिलं शारीरिक कारण, दुसरं आर्थिक कारण, तिसरं सामाजिक कारण आणि चौथं भौगोलिक कारण. जे ड आहे ते भौगोलिक कारण, 3 आहे ते सामाजिक कारण, 2 आहे ते आर्थिक कारण आणि 1 आहे ते शारीरिक कारण. आपण आपल्या सोयीनुसार हे नंबर मागे पुढे करू शकतो, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. शारीरिक कारणामध्ये त्यांनी पुन्हा 3 भाग आपल्याला पाहता येतात. जो एक भाग आहे पहिला, तो बाह्य कारणाचा आहे. दुसरा भाग जो आहे तो अन्न घटकाच्या कमीचा आहे आणि तिसरा जो भाग आहे तर तो युद्ध आणि रासायनिक प्रक्रियेच्या तंत्राचा वापर केल्यामुळे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, त्याच्यातून येणारं कुपोषण आहे ते हे आपल्याला घेता येईल. आता अनेकांमध्ये मतभेद आहेत की हा घटक कुपोषणामध्ये घ्यायचा का, त्याच्यानंतर चर्चा करूयात आपण. तर शारीरिक कारणामध्ये प्रामुख्याने जे 2 कारणं महत्त्वाची आहेत ती म्हणजे एक बाह्य कारण आणि दुसरं आवश्यक असणाऱ्या अन्न घटकाची कमी. म्हणजे आवश्यक असणारे कोणते अन्न घटक आहेत? शरीरासाठी जे गरजेचे अन्नधान्य आहेत, पोषक तत्वे आहेत, जीवनसत्वे आहेत, त्या घटकाची कमतरतेमुळे येणारं कुपोषण, त्याला त्यांनी आंतरिक कारणामध्ये त्याचा विचार केलेला आहे. नाही, आपण असं आहे आंतरिक, दुसरं आहे आंतरिक कारण. आता बाह्य कारणामध्ये पौष्टिक घटकाचा असमतोल हे एक कारण आहे. बाह्य कारणामध्ये पौष्टिक घटकाचा असमतोल. आता हे बाह्य कारण का, याला बाह्य का म्हणायचं? कारण आपण म्हणजे कुठलाही माणूस हा जगण्यासाठी तो इतर घटकावर आधारलेला आहे. त्याला जगण्यासाठी त्याच्याशिवाय इतर घटक लागतात, त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. जसं की अन्नधान्य आहेत, त्याचं परावलंबित्व ज्या घटकावर आहे ते इतर घटकामध्ये
आपण त्याचा विचार करतो आणि मग पौष्टिक घटकाचा असमतोल त्याच्यापर्यंत म्हणजे पौष्टिक घटक त्याला न मिळाल्यामुळे शारीरिक कुपोषणाला त्याला बळी पडावं लागतं, ज्याच्यामध्ये विटॅमिन्स, स्निग्ध पदार्थ, लोह या ज्या बाबी लागतात शरीराला, प्रथिने आवश्यक त्या प्रमाणात, स्निग्ध पदार्थ ते न मिळाल्यामुळे त्याला हे कुपोषण येतं. त्याबरोबर आवश्यक अन्न घटकाची कमतरता म्हणजे त्याला पोटभर जेवायला न मिळणे किंवा त्याला जेवढ्या कॅलरीज लागतात दिवसातून त्या कॅलरीज त्याला न मिळणे, म्हणजे तो व्यक्ती कुपोषणाने ती बाधित होते. आता ही झाली बाह्य कारणे. बाह्य कारणांमध्ये अ आणि ब या दोन घटकाचा समावेश होतो. पहिल्या घटकामध्ये पौष्टिक घटकाचा असमतोल, म्हणजे त्याला शरीरासाठी जे पौष्टिक घटक लागतात तर ती न मिळणे, आणि दुसरं म्हणजे आवश्यक अन्नाची कमतरता, त्याच्या जीवनासाठी, त्याच्या जगण्यासाठी, त्याच्या वजनानुसार, त्याच्या वयानुसार त्याला जे आवश्यक शरीरासाठी जे काही अन्न लागतं त्या अन्नाची कमतरतेमुळे कुपोषणाला त्याला बळी पडावं लागतं. त्यानंतर जो दुसरा भाग आहे याच्यातला तो म्हणजे आंतरिक कारणे. ही जी दोन कारणे आहेत, एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल म्हणजे आपण ज्याच्यावर आधारलेले आहोत, ज्या घटकावर आधारलेले आहोत त्याच घटकाची योग्य प्रमाणात पूर्तता न होणे, जसं की अन्न आपण बाहेरून घेतो, खातो, त्याच्यातून आपल्याला जे विटॅमिन्स मिळतात त्या आधारावर आपलं शरीर वाढतं, आपला विकास होतो, शारीरिक विकास होतो. आणि दुसरा जो घटक आहे, हा दुसरा घटक म्हणजे अंतर्गत कारणे आहेत, इंटरनल फॅक्टर्स आहेत, जे व्यक्तीच्या शरीराच्या आत किंवा व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून आहेत. आता काय अवलंबून आहे शरीरावर? मुळात तुमचं शरीर कसं आहे. शरीर जर हेल्दी नसेल, तंदुरुस्त नसेल, तर मग अनेक प्रकारच्या आजारांना तुम्हाला सामोरे जावं लागतं. म्हणजे अंतर्गत कारणांमध्ये प्रामुख्याने काय येतं तर आजार येतात, विविध प्रकारचे आजार. हे आजार सुद्धा कुपोषणाला कारणीभूत ठरतात. टीबी आहे, कॅन्सर आहे, HIV आहे. या आजारामुळे व्यक्तीला कुपोषण होऊ शकतं, कारण हे सगळे आजार तुमची प्रतिकारक शक्ती कमी करणारे आहेत. जेव्हा प्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा आपोआप कुपोषणाचं प्रमाण व्यक्तीच्या शरीरामध्ये ते अधिकाधिक वाढत जातं. जसं आपण काल त्याच्या श्रेणी पाहिल्या की 1, 2, 3 म्हणजे सामान्य, थोडासा कमी कुपोषित, मध्यम कुपोषित आणि अतिकुपोषित, किंवा आपण त्याचे 4 अंश देखील केलेले आहेत भारतीय विज्ञान परिषदेने. त्याच्या जे वैद्यकीय परिषद आहे त्या परिषदेने, ज्यामध्ये 1 अंश, 2 अंश, 3 अंश, 4 अंश, त्यापैकी आजारसुद्धा एक कुपोषण वाढवण्यासाठी महत्त्वाचं कारण म्हटलं जातं. त्यानंतर शारीरिक क्रियेमध्ये बिघाड किंवा व्यक्तीच्या पचनसंस्थेमध्ये बिघाड किंवा कुठल्याही प्रकारची गडबड शरीराअंतर्गत पोटामध्ये, ती बाबसुद्धा कुपोषण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. मग अनेक लोकांचं डायजेशन नीट नसतं, डायजेशन होत नाही, मग गॅसेसचा प्रॉब्लेम आहे, किंवा कुणाला मणक्याचे आजार आहेत, कुणाला मानेचे आजार आहेत, ज्याचा संबंध तुमच्या पोटाशी आहे. जर पोट नीट नसेल तर बाकीचे आजार हे उद्भवतात. म्हणून आयुर्वेदामध्ये आणि वैद्यकशास्त्रामध्ये सगळ्यात आजाराचं मूळ कारण तुमचं पोट आहे, कारण आपण जे खातो ते सगळं पोटामध्ये जातं आणि तिथूनच आपले आजार उद्भवतात. म्हणून अंतर्गत कारणामध्ये एक आजार आणि तुमच्या शारीरिक क्रियेमध्ये बिघाड ही 2 कारणं कुपोषणासाठी कारणीभूत ठरवली जातात. म्हणून शारीरिक
कारणांमध्ये कुपोषणाच्या आपणास असा विचार करावा लागतो की दोन फॅक्टर महत्त्वपूर्ण आहेत, एक एक्सटर्नल फॅक्टर आणि एक इंटरनल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर जो आपण म्हणजे व्यक्ती इतर घटकावर आपण आधारलेला असतो, कारण आपण आपलं जगणं, आपलं हेल्दी जगणं, आपला सर्वांगीण विकास, आपल्या शरीराच्या अवयवाचा विकास हे चांगल्या अन्न घटकावर आधारलेला आहे. जर चांगले अन्न घटक आपल्यापर्यंत पोचले नाहीत, विटॅमिनयुक्त, प्रोटीनयुक्त, तर मग आपण अनेक प्रकारच्या व्याधींना आपण सामोरे जाऊ शकतो. तर दुसरं कारण त्यामधलं इंटरनल फॅक्टर्स किंवा इंटरनल रिझनमध्ये आपण असं म्हणू शकतो की व्यक्तीला जे विविध प्रकारचे आजार असतात, त्यांची शारीरिक क्रियेमध्ये बिघाड असते, ही बिघाडसुद्धा कुपोषणाला आमंत्रित करू शकते. म्हणून अलीकडच्या काळामध्ये हे दोन्ही फॅक्टर कुपोषणासाठी महत्त्वाची मानले जातात. कारण म्हणजे अगदी आधुनिक युगामध्ये, वैज्ञानिक युगामध्ये माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्यात, त्याची लाईफस्टाईल बिघडली आणि या लाईफस्टाईलमुळे असे आजार निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे आजार फक्त लहान बाळामध्येच आहे असं नाही, तर महिला आणि पुरुष मोठ्या प्रौढांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काल आपण त्याची चर्चा करताना न्यूनता असा जो शब्द होता, हा न्यूनता ही मोठ्यातल्या प्रौढांचं ते लक्षण, कुपोषणाचं ते लक्षण आहे. जे नावाचं जे कारण आहे ते थोडंसं वेगळं आहे. ते म्हणजे हे तिसरं कारण आहे, युद्ध आणि रासायनिक तंत्राच्या वापरामुळे व्यक्तीला आलेलं अपंगत्व. इथे काय आहे, युद्ध आणि रासायनिक तंत्राचा वापर झाल्यामुळे व्यक्तीला आलेलं अपंगत्व आहे, हे कारण सुद्धा कुपोषणासाठी कारणीभूत असू शकतं. आताचं उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानच्या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकला होता, नागासाकी आणि हिरोशिमा. आणि तेव्हापासून जपानमध्ये त्याचा इतका मोठा परिणाम झाला या अणुयुद्धाचा किंवा अणुशस्त्राचा, की येणारी पुढची पिढी ही अपंगच जन्माला येऊ लागली किंवा बाळांमध्ये जन्मताच विविध प्रकारचे दोष निर्माण होऊ लागले. त्या दोषांचा परिणाम म्हणून कुपोषण देखील एक कारण सांगितलं जातं. म्हणून रासायनिक तंत्राचा वापर आणि युद्धातून आलेला अपंगत्व सुद्धा हे कुपोषणाला कारणीभूत ठरू शकतं. आता युद्धातून आलेलं अपंगत्व कसं, युद्धात जखमी झालेल्या, त्यांचे हातपाय गेलेल्या लोकांना स्वतःची कामं ते स्वतः करू शकत नाही, तेव्हा त्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. अशा वेळी त्या व्यक्तींना प्रत्येकानं पौष्टिक मिळेल याची शाश्वती नसते. आणि युद्ध नावाची संकल्पना अगदी प्राचीन काळापासून आपण असं पाहतो की युद्धात जे हरलेत त्यांना गुलाम म्हणून ठेवणे, त्यांच्या स्त्रियांना सोबत गुलाम म्हणून ठेवणे, त्यांच्या मुलांना गुलाम म्हणून ठेवणे, या कारणामुळे देखील कुपोषणाचं प्रमाण हे वाढताना दिसून येतं. या कारणाशिवाय म्हणजे 3 कारणे, एक बाह्य कारण, दुसरं अंतर्गत कारण आणि तिसरं युद्ध आणि रासायनिक साधनाचा तंत्राचा वापर केल्यामुळे आलेलं अपंगत्व, हे कारण सुद्धा एक प्रकारे कुपोषणाला कारणीभूत ठरलं जातं. हा झाला अभाग किंवा एक घटक झाला. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आर्थिक कारणाचा घटक आहे. हे आर्थिक कारण आहे. आर्थिक कारण सुद्धा कुपोषणाला कारणीभूत ठरतं. आता तुम्ही म्हणाल की बाबा आर्थिक कारणाचा आणि कुपोषणाचा काय संबंध आहे, तर संबंध आहे. तो असा संबंध आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा बहुतांशपणे तुमच्या आर्थिक कारणावरच आधारलेला असतो. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक साधनावर आधारलेला असतो आणि हा फॅक्ट आहे. म्हणून लोक म्हणतात ना, सगळी नाटकं जमतात
पण पैशाची नाटकं करता येत नाहीत किंवा पोटाची नाटकं करता येत नाहीत. पोटाची नाटकं करता येत नाहीत म्हणजे काय? तुम्हाला पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि जेव्हा व्यक्तीकडं आवश्यक असणारी संसाधने किंवा त्याला गरज असणाऱ्या वस्तू जर त्याला विकत घेता येत नसतील, त्याला अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या औषधाची जर त्याला खरेदी करता येत नसेल, ती आणता येत नसतील, त्या व्यक्तीला स्वतःच्या पोटासाठी आवश्यक असणारं अन्नधान्य जर त्याला आणता येत नसेल, तर ही कारणंसुद्धा कुपोषणासाठी कारणीभूत ठरू शकतात आणि ते ठरलेले आहेत. भारताचा इतिहास बघता, एकंदरीत जगभराचा इतिहास बघता, कुपोषणाला तुमचे आर्थिक संसाधने, तुमचं आर्थिक कारण, तुमची नोकरी, तुमचा उद्योगधंदा, तुमची बेरोजगारी, तुमची गरिबी ही देखील महत्त्वाचं कारण ठरलेली आहे. आणि मग आपण जर एक असा विचार केला तर बाबा ह्या गरिबीमध्ये, म्हणजे गरिबी म्हणण्यापेक्षा कुपोषणामध्ये कोणता समाज घटक जास्त आहे, कोणते मुलं जास्त आहेत? या कुपोषणामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालंय? सगळ्यात गरिबी म्हणजे कुपोषणामध्ये गरिबीचं प्रमाण किती आहे जर आपण विचार केला तर कुपोषित बालकांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गरिबी आणि आर्थिक घटकांमुळे आहे. तुमच्याकडे प्राप्त होणारी जी संसाधने आहेत, उत्पादनाची साधने आहेत, ती कमी असल्यामुळे त्या संबंधित कुटुंब प्रमुखाला, त्या आईला, त्या बाळाला पोषक अन्न घटकाची कमतरता उणीव निर्माण होते. त्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढतं. म्हणून गरिबी सुद्धा हा एक मोठा शाप कुपोषणासाठी ठरलेला आपल्याला दिसून येतो. कारण भारतामध्ये गरिबीचं प्रमाण, जे झोपडपट्ट्या आहेत, ग्रामीण भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्या दुर्गम भागामध्ये आपणास पाहायला मिळतं. आणि या भागामध्ये त्यांची जी उत्पादनाची साधने आहेत, ती सगळी साधने कशी आहेत? ते ट्रॅडिशनल आहेत, पारंपरिक आहेत, ते परंपरागत आहेत. आणि परंपरागत कारणं असल्यामुळे त्यांना उत्पादनाची साधनच ही लिमिटेड आहेत. त्यांच्या कामातून मिळणारं त्यांना जे मानधन आहे किंवा त्यांचा जो पगार आहे तो अत्यल्प असतो. त्यामुळे ते आपल्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि यामुळे त्यांना गरिबीला सामोरं जावं लागतं. आणि गरिबीमुळे कुपोषणाचं प्रमाण आपल्याला अधिक वाढताना दिसतं. या आर्थिक घटकामध्ये दुसरं, गरिबीशिवाय दुसरं जे कारण आहे ते म्हणजे मर्यादित उत्पादनाची साधने. जसं की आपण म्हणालो की अनेक लोकांकडे ग्रामीण भागात त्यांच्याकडे जी उत्पादनाची साधने आहेत, ती साधने पारंपरिक, उदाहरणार्थ शेती आहे, परंतु ही शेती कोरडवाहू आहे आणि ती अत्यल्प आहे. 1 एकर, 1.5 एकर, किंवा शेतमजूर आहेत, कामगार आहेत. या समाज घटकांकडं उत्पादनाची साधनं कुठलेही नसल्यामुळे आणि जी साधनं आहेत ती पारंपरिक असल्यामुळे, ती सिजनल आहेत, ती हंगामी स्वरूपाची कामं असल्यामुळे त्यांना 4 महिने काम आणि बाकी 8 महिने त्यांना बसून राहावं लागतं. या कारणांमुळे देखील कुपोषणाचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं. अनेक सामाजिक समूह, हे समूह आपल्या रोजंदारीसाठी भटकंती करताना दिसतात. यांच्या मुलांच्या प्रमाण या कुटुंबातील कुपोषणाचं प्रमाण, यांच्या मुलांचं प्रमाण, कुपोषणाच्या इथल्या बालमातांचं प्रमाण इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेलं दिसून येतं. म्हणून आर्थिक कारणांमध्ये गरिबी आणि मर्यादित संसाधनाचा उपयोग ही कारणं देखील महत्त्वाची आहेत. म्हणून सगळ्याच घटकांमध्ये हे घटक महत्त्वपूर्ण आहे. कारण ॲडम स्मिथ त्याच्या वेल्थ ऑफ नेशन नावाच्या पुस्तकामध्ये म्हणतो की माणसाच्या जशा इतर गरजा आहेत तशी आर्थिक देवाणघेवाण ही सुद्धा एक गरज आहे. परंतु हे भांडवलशाही शासन व्यवस्थांमध्ये
हे व्यवहार चालतात, परंतु विकसनशील राष्ट्रामध्ये आपल्या इथे भांडवलाची संकल्पना ही वेगवेगळी आहे. आणि म्हणून मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये आणि गरिबी कारणांमुळे कुपोषणाचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. आपण राहिलेला भाग पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया.